पुण्यात दारूच्या नशेत एका अल्पवयीन तरुणाने गाडी चालवली आणि झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पुणे पोलिसांवरही कारवाई झाली आहे। पुणे पोलिसांनी 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलंय। पोलिसांनी ही कारवाई का केली आहे, कोण आहेत ते अधिकारी, काय आहे नेमकं प्रकरण, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी एक छोटीशी आठवण, साम टीव्हीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। पुण्यात एका अल्पवयीन तरुणाने दारूच्या नशेत पोर्शे गाडी चालवली। या गाडीने बाईकला धडक दिली आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर अवघ्या 15 तासात आरोपी तरुणाला जामीन मिळाला आणि तो सुटलाही। या घटनेनं राज्यच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला। सोशल मीडियावर जेव्हा ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी रोष व्यक्त केला, पोलीस तपासात अनेक गौप्यस्फोट झाले। विरोधकांनीही पोलिसांवर काही आरोप केले। या आरोपात आता तथ्य असल्याचं आढळलं आहे। पोलिसांनी या प्रकरणी 2 पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे। पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी या अपघाताबद्दल वरिष्ठांना माहिती कळवलीच नाही। इतकंच नाही तर या अधिकाऱ्यांनी या गंभीर अपघाताची माहिती नियंत्रण कक्षाला देखील कळवली नाही। दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर जेव्हा या घटनेच्या बातम्या व्हायरल झाल्या तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बातमी कळाली। वरिष्ठांना बातमी कळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची माहिती घेतली। अशा प्रकारे माहिती लपवणे हे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना महाग पडले। जर या प्रकरणात कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करू असं आश्वासन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलं होतं। त्यानुसार जगदाळे आणि तोडकरी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे। ही घटना घडल्यानंतर पुणे पोलिसांवर चौफेर टीका झाली होती। आरोपीला जामीन मिळालाच कसा, असा सवाल नागरिकांनी विचारला होता। त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात जाऊन घटनेचा आढावाही घेतला होता। पोलिसांशी चर्चा करून कडक कारवाईचे त्यांनी निर्देश दिले होते। हिट अँड रनच्या घटनेत पोलिसांनी कसूर केला असा आरोप काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर आणि विजय वडेट्टीवार यांनी देखील केला होता। आता वरिष्ठ पोलिसांनी याबाबत कडक कारवाई करून 2 अधिकाऱ्यांना थेट निलंबित केलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।